ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईमध्ये 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफीचा शिवसेनेचा निर्णय हा हवेतच विरलेला आहे। मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती संपूर्ण मालमत्ता कर माफी दिल्यानंतर यंदा मात्र पालिका प्रशासनाने यू-टर्न घेतलेला आहे। मागच्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावरती वसूल न केलेल्या 285 कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी आता मात्र कोरोना संकटात देखील वसूल करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनश्री, काय माहिती आहे? मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण मालमत्ता कर माफी खरं तर देण्यात आली होती। त्यानंतर मात्र आता पालिका प्रशासनाचा यू-टर्न आपल्याला बघायला मिळतोय, कारण मागील वर्षी निवडणुकीच्या तोंडावर जवळपास 285 कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी होती। मात्र आता कोरोना संकटातही ही थकबाकी वसूल करण्याची तयारी सुरू केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता। त्या संदर्भातलं वचन त्यांनी वचननाम्यातही दिलेलं होतं। मात्र नंतर हे लक्षात आलं की मालमत्ता करा अंतर्गत येणाऱ्या 10 करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ करण्याचं हे वचन होतं। 9 कर मात्र भरावेच लागणार होते। याच्यावर बऱ्यापैकी टीका झाली आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र हे 10च्या 10 कर वसूल करायचे नाहीत असं ठरलं। म्हणजेच ही थकबाकी राहिली आणि त्यांच्यापैकी आता 285 कोटी रुपयांची जी गेल्या वर्षीची थकबाकी आहे ती तर मुंबईकरांना कदाचित भरावीच लागेल आणि सोबतच आता चालू वर्षातली जी बिलं आहेत ती देखील भरावी लागणार आहेत। या मालमत्ता करा अंतर्गत सर्वसाधारण कर तर येतो, तो शिवसेनेने माफ करायचं म्हटलं होतं। याशिवाय पाणीपट्टी कर, जललाभ कर, मलनिस्सारण कर, राज्य शिक्षण कर, रोजगार हमी कर, वृक्ष कर, पथकर असे वेगवेगळे कर यामध्ये येतात। यापैकी आता 9 कर मुंबईकरांना भरावे लागणार आहेत। सोबतच मालमत्ता कराचे जे इतर करांचा जो वाटा आहे तो साधारणतः 70 ते 90% असतो, तो देखील मुंबईकरांना आता भरावा लागणार आहे। मुंबईच्या महापौरांनी म्हणजे किशोरी पेडणेकरांनी याबाबत सारवासारव केली आणि अजून अंतिम निर्णय झाला नाहीये असं मुंबईच्या महापौरांनी जाहीर केलेलं आहे। काँग्रेसने मात्र यावर सावध भूमिका घेत निश्चितच त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता पुन्हा एकदा यू-टर्न घेतलेला आहे आणि त्यामुळे 285 कोटींची थकबाकी वसूल करण्याची तयारी आता मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली आहे।